मागच्या भागात आपण शांतादुर्गा मंदिरात दर्शन घेतले आणि आता आपण निघालो आहोत मंगेशी मंदिराकडे। मित्रांनो, चॅनल सबस्क्राइब करून बेलवर क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील। तेही कसं लगेच। तर मित्रांनो, गाडीवाल्यांनी आपल्याला सोडले इथे। आपण चालले मंगेशी मंदिरामध्ये। आपले सगळे फॅमिली मेंबर पुढे गेलेत। थोडे ऊन तर बघू शकता, प्रचंड ऊन आहे। किती चालायचं माहिती नाही। त्या हल्ली रस्त्यामध्ये सगळीकडे बोगनवेलच दिसतोय, खूप छान दिसतोय। मित्रांनो, मागे पाहू शकता दिसपासून हे मार्केट सुरू झाले आणि हे असं मार्केट आहे इकडे। मी तरी म्हणत होतो गर्दी का वाटते एवढी, तर मला वाटतं शाळा सुटते म्हणून गर्दी आहे इकडे। जुनी गाणी लावलेत तिथे छानपैकी। तर मित्रांनो, आपण हे पूर्ण बाजारपेठ क्रॉस करून आलो आहोत आणि आपल्याला आता इथे समोर दिसतंय मंगेशी मंदिर। जरा झाडांच्या आड आहे, इकडून दिसतंय का नाही, पुढे जाऊनच बघायला लागेल। मित्रांनो, आपण इकडे सुद्धा मोठी अशी पुष्करणी पाहू शकतो। सगळीकडनं जाळ्या लावून पॅक केली आणि खूप सुंदर आहे। मध्ये कमळ त्यांनी बनवलेलं आहे छानसं आणि खूप वेल मेंटेन आहे, छान आहे। आता आपली हरिश्चंद्रगडाची तर बघा पुष्करणी वाट लागलेली आहे। तर हा एंट्रन्स आहे मंदिरात जाण्याचा। अंदाजे 15-16 पायऱ्या चढून आपण प्रवेशद्वारातून आत येताच उजवीकडे मंदिर दिसते। तिथेच शिवलिंग आणि कृत्रिम पद्धतीने बनवलेले गायमुख दृष्टीस पडते। पांढरा शुभ्र दीपस्तंभ गगनाला भिडल्याप्रमाणे वाटत होता। जमिनीवर भाजणारी पावलं घेत मंदिराकडे वळलो। मित्रांनो, इथे आल्यावरती आपल्याला समोर इकडे मंदिर आहे, मुख्य मंदिर। त्याच्या अपोजिटच काळभैरवाचं मंदिर आहे, हे पाहू शकता। आणि इकडनंच पुढे आल्यावरती आपल्याला इथे एक रथ दिसतोय, बराच मोठा रथ आहे। बघूया कसा आहे। तीव्र उन्हाचे चटके बसू नये म्हणून भाविकांसाठी पायघड्यांची सोय मंदिर प्रशासनाने केलेली दिसून आली। संपूर्ण रथ लाकडी असून रथावर काही सुबक मूर्ती कोरलेल्या दिसून येतात। तसेच रथाच्या वरच्या भागाला बारीक नक्षीकाम केलेले आहे। माझी उंची कुठपर्यंत येते यावरून तुम्ही रथाच्या आकाराचा अंदाज लावू शकता। मंदिराच्या पुढच्या भागात मांडव घातला होता आणि मांडवाच्या दोन्ही बाजूस देवांची चित्रे लावलेली दिसून आली। मंदिरात शूटिंगची परवानगी नसल्याने तुम्ही स्वतः येऊन दर्शन घ्यावे ही विनंती। शांतादुर्गा मंदिराप्रमाणे मंगेशी मंदिर देखील आतून खूप सुंदर आहे। या ठिकाणाची जी कथा सांगितली जाते ती अशी आहे की एकदा भगवान शंकर सारीपाटाच्या डावात पार्वती मातेसमोर हरले, म्हणून ते रागात अरण्यात निघून गेले आणि पार्वती माता जेव्हा त्यांना शोधत होती तेव्हा तिच्यासमोर मोठा वाघ येऊन उभा राहिला, तेच हे ठिकाण। तेव्हा पार्वती मातेने आर्त हाक दिली, त्राही माम गिरीशा, म्हणजेच गिरीशा मला वाचव। गिरीशा म्हणजेच शंकर। या वाक्यातील माम गिरीशाचं माम गिरीश, मांगेरीश आणि मग पुढे जाऊन मंगेश असा शब्दप्रयोग होऊ लागला। यामुळेच या ठिकाणाला मंगेशी असं नाव मिळालं। टाइमलॅप्स बघितल्यावरती आपल्याला इकडनं वरून पुष्करणी बघूया। हे बघा, खूप सुंदर अशी दिसते। आतमध्ये एंट्री नाही आहे जायला। मित्रांनो, इकडे आलोय आपण, बघतोय ज्यांनी शॉर्ट स्कर्ट वगैरे असतील, शॉर्ट कपडे असतील त्यांना आतमध्ये सोडत नाहीत।
त्यामुळे इकडे रिस्ट्रिक्शन्स आहेत, ते तुम्ही फॉलो करा. म्हणजे येण्याच्या आधीच तुम्ही त्या हिशोबाने या, म्हणून तुम्हाला आधी सांगून ठेवतो. मित्रांनो, आपण बाहेर निघालोय. शॉपिंगची आवड असणाऱ्यांसाठी या ठिकाणी अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. मित्रांनो, आता आपण चाललोय चर्चला. बघूया कुठे आहे चर्च. बघूया, चलो.